नमस्कार, मी रोहिणी अशोक गंदेवार, अकोला. मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता मी सादर करते आहे. कवितेचे शीर्षक आहे मन एक प्रतिबिंब प्रतिरूपा. मनाच्या कॅनव्हासवर असती विचारांच्या कुंचल्याचे थापे. मनाच्या कॅनव्हासवर असती विचारांच्या कुंचल्याचे थापे. वरवरच्या विचारांनी मात्र बहकती जीवनात काही बापे. मनाच्या कॅनव्हासवर असते विविध विचारांची वर्दळ. मनाच्या कॅनव्हासवर असते विविध विचारांची वर्दळ. नियोजनबद्धता अंगवळणी जाते कुयोग्य विचारांची मरगळ. मनाच्या कॅनव्हासवर उमटती पूर्वीच्या आठवणींचे पडसाद. अनुभवातून शिकून अनुकरणातून संस्कारांनी दिलेली सुयोग्य साथ. मनाचा कॅनव्हास असतो एक शरीराचा प्रतिबिंबित आरसा. चांगलं वाईट सांगतो हिरिरीने. नामानिराळा राहतो मात्र जरासा. मनाच्या कॅनव्हासवर असते निरनिराळ्या कल्पनांची गर्दी. अस्तित्वात आणती सुखस्वप्ने जे जात असतात खंदे दर्दी. मनाचा कॅनव्हास आहे व्यक्तीची अदृश्य स्वरूपा. विचारांना कृतीत आणणारी अंतर्मनाच्या पडद्यावरील प्रतिरूपा. चंचल या मनाचा कॅनव्हास सतत तरल रंगत असतो. अनेकानेक उलथापालथ स्पंदनांची पडद्याआडची रेलचेल साहत असतो. आपल्याला माझी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मनस्पर्शीच्या आणि हिलिंग आर्ट्स या दोन्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.